नमस्कार मित्रांनो, मी महेश यादव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपण आज 8 डिसेंबर 2024 नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला पायी चाललो आहे। एक छोटासा ब्लॉग बघूया। हे आपले मित्र प्रेम सांगळे सर, नमस्कार, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। आम्ही सर्वजण आता त्र्यंबकेश्वरला चाललो आहे। आपण आता नाशिक सिटीच्या बाहेर निघालो आहे आणि त्र्यंबकेश्वरकडे पायी चाललो आहे। रस्त्याने चालत चालत आम्ही आता भास्करवाडी पर्यंत येऊन पोहोचलो आहोत सर्वजण। सर्वजण रस्ता क्रॉस करून या बाजूला येत आहेत। आमच्या टीम मध्ये सुद्धा राऊत सर आहेत। राऊत सर, चला। भास्करवाडी मिसळ मध्ये आता आम्ही इथे नाश्ता करणार आहोत। सर्वजण नाश्ता करतोय आता आणि नाश्ता झाल्यानंतर आपण परत त्र्यंबकेश्वरकडे पायी निघणार आहोत। चला, या नाश्ता करायला। आपण आता मधुकर अण्णा मुरलीधर निकम यांच्या या वासुदेगाव ग्रामपंचायतीजवळ आलेलो आहोत। हा संपूर्ण ग्रुप आपला पायी निघालेला आहे। त्यातले काही मित्र सोबत आहेत, काही एकटेच पुढे चालले आहेत। जसं की राऊत सर एक नंबरला आहेत, सांगळे सर आहेत। यांचं काय नाव? शिंदे, डॉक्टर शिंदे पण आहेत। डॉक्टर पण आहेत बघा आमच्यासोबत। आम्ही पायी चाललो आहे आता। दुपारपर्यंत त्र्यंबकेश्वरला जाऊन पोहोचू। दुपारी जेवण कुठे करणार काय वगैरे ते पण बघा पूर्ण ब्लॉगमध्ये। हाय, शेजारीच महिंद्रा लॉजिस्टिक आहे या बाजूला। महिंद्राचं नाव पण तुम्हाला दिसेल, फक्त मी दिसणार नाही कारण मीच शूटिंग काढत आहे। आम्ही रस्त्याने पायी चालत असताना रस्त्यात आम्हाला या ठिकाणी पोलीस गाडी दिसली आहे। हा एरिया जवळपास हॉटेल ड्रीमलँड लॉजिंग म्हणून आहे आणि संदीप फाउंडेशनच्या जवळपास आम्ही आलेलो आहोत आता। गाडी दिसली केळी व बटाटा वेपर्स मिळतात रस्त्यामध्येच। जर तुम्ही कधी रस्त्याने याल तर तुम्ही हे रस्त्यामध्ये खायला घेऊ शकतात। आणि संस्कृती हॉटेल आहे तिथे या एरियाजवळ। नवीनच हॉटेल झालेलं आहे, हॉटेल ड्रीमलँड म्हणून। मित्रांनो, चालत चालत बघा, आत्ता पाठीमागे सांगितलं होतं मी तुम्हाला, संदीप युनिव्हर्सिटीजवळ आलो आहे। संदीप फाउंडेशन हे कॉलेज आहे आणि याच्याजवळ आम्ही आता पोहोचलो आहे। रस्त्यात हे असे खेळण्या वगैरे लागतात लहान मुलांना घेण्यासाठी। संदीप युनिव्हर्सिटी काही पुढं आहेत, काही पाठीमागे आहेत। संदीप युनिव्हर्सिटी समोर म्हणजे संदीप फाउंडेशन कॉलेज समोर चहा, चस्का आणि फूड्स आहे। आपण आता मेन गेटकडे जाणार आहोत। संदीप फाउंडेशनच्या मेन गेट समोरून जाणार आहोत आता। बघा मित्रांनो, चाय टपरीवर आता आम्ही चहा प्यायला जाणार आहोत। संदीप फाउंडेशन समोरच ही चाय टपरी आहे। आपण थोडक्यात एक समोर जाऊया पहिले। रॉकेट चाललंय बघा वरती। ओ रॉकेट, सर्वजण वरती रॉकेट बघतायत। चाय टपरीवर चहा घेण्यासाठी चाललो होतो पण मध्येच कॅन्सल झालं। पुढे घ्यायचं ठरलेलं आहे आता चहा घ्यायचं।
पुढे बघूया आपण. हा संदीप फाउंडेशनचा मेन गेट आहे. आम्ही सर्वजण आता संदीप फाउंडेशन कॉलेजजवळ पोहोचलो आहोत. हाय हाय मित्रांनो. हा मी पण येईल थोड्यात. मित्रांनो आता आपण चहा पिण्यासाठी या ठिकाणी थांबलोय. साईबाबा अमृततुल्य म्हणून आहे, सर्वजण आहेत तिथं. चला चहा पिऊन घेऊया आपण. हा संदीप फाउंडेशनचा मेन गेट आहे आणि हे इकडं साईबाबा अमृततुल्य. मित्रांनो आता आपण महिरवणीच्या पुढे निघालोय. इथे श्री गहिनीनाथ महाराजांचं पुरातन मंदिर आहे महिरवणीमध्ये बघा. आता इथून आपण सरळ त्र्यंबकेश्वराकडे निघालेलो आहोत. आम्ही आता 3 जण सोबत आहोत, कांडेकर सर आणि राऊत सर, आणि बाकीचे पुढे गेलेले. तर पुढे गेलेल्यांमध्ये दीपक सर आहेत, शिंदे सर आहेत, चेतन भाऊ आहे, कदम सर, सांगळे सर. आता आम्ही पण त्यांच्या मागून जातोय तिकडे तळेगाव फाट्याजवळ. चला पुढे चालत राहूया. आता श्री स्वामी समर्थ केंद्र आध्यात्मिक विकास केंद्र आहे या ठिकाणी. हे आपले बाकीचे पुढे चालत आहेत. आपण तळेगाव चौफुलीजवळ पोहोचलेलो आहोत. पालघर 150 किलोमीटर, इथून डहाणू 130 किलोमीटर, जव्हार 60 किलोमीटर, त्र्यंबकेश्वर 12 किलोमीटर, मोखाडा 45 किलोमीटर, चारोटी फाटा 102 किलोमीटर. आणि हे आपले सर्व मित्र. सांगळे सर कसं वाटतंय? हे आपले सर चेतन सर. चला कदम सर. कसं वाटतंय कदम सर? फुल एंजॉय, एनर्जी में कोई कमी नहीं है. अच्छा. रस्त्याने जाता जाता आम्हाला हे शेडनेट लागले. मध्ये काहीतरी असेल, कदाचित शिमला मिरची वगैरे असू शकते. तर हे पण आम्ही शूट केलं आहे. या बाजूने पण दिसत नाहीये, काहीतरी असेल साधारण. रस्त्याने जाताना हा एक लॉन्च लागलेला आहे. मोरे बँक्वेट हॉल म्हणून आहे. खूप छान असा बनवलेला आहे. बाहेरून पण त्याचं रूप तसं दिसत आहे. आता हे त्र्यंबकेश्वरचे डोंगर दिसायला लागलेले आहेत मित्रांनो. त्र्यंबकेश्वर जवळ आलेलं आहे. आता आम्हाला हॉटेल मथुरा लागले. आता आम्ही ह्या एका ठिकाणी थांबणार आहोत. वाह नाशिक नावाचं हॉटेल आहे या ठिकाणी. खूप छान असे पिंपळाचे वडाचे झाड आहेत हे. आणि आम्ही इथं वाह नाशिक जवळ आलेलो आहे. हा वाह नाशिक नावाचं हे व्हेज मल्टी क्लुसिन रेस्टॉरंट नावाचं हे हॉटेल आहे. खूप छान आहे असं. आणि आता आपण ह्या ठिकाणी विसाव्याला बसतोय. सर्व मित्र या ठिकाणी बसलेले आहेत विसावा घेण्यासाठी. वडाला पारंब्या खूप छान आहेत. आणि हे असे जुने झाडं खूप कमी बघायला मिळतात मित्रांनो. आता या झाडाचा बुंदा जर बघितला तर बघा मित्रांनो किती झाडं आहे आणि किती मोठे फैललेले असे मोठमोठे झाडं आहेत. हे बघा, हे तर माझ्या जवळच आहे. पारंबी खूप छान आहे. आणि या झाडाची सुद्धा रुंदी जर बघितली तर हे 2 झाडं आहेत आणि खूप जुने, कमीत कमी 100 वर्ष क्रॉस झालेले हे झाडं आहेत. आणि या झाडाखाली आता आम्ही विसाव्याला बसलेलो आहोत. आतापर्यंत मी नव्हतो व्हिडिओमध्ये, आता मी पण आलो आहे.
मध्ये बघा करतो आपण 1 सेकंद पण वेळ जाणार. हे बघा मित्रांनो, हा नाशिककडे जाणारा रस्ता आहे आणि हा पाठीमागे इकडे त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता आहे. आणि आपण सर्व मित्रजण आता इथे थोडा वेळ विश्रांती घेणार आहोत आणि परत पुढे त्र्यंबकेश्वराकडे रवाना होणार. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर आता जवळच राहिलेलं आहे. काही मित्र पुढे जातात, काही आम्ही सोबत आहोत. आणि इथे जाताना आपल्याला इथे हे एक श्री श्री 1008 राजेश्वर भगवान अन्नपूर्णा अंजनी माता धाम लागलेला आहे. त्र्यंबक रोडला आहे, रस्त्यावरतीच, रस्त्याला खेटूनच. आता आपण त्याच्या जवळून जात आहोत. दुपारचा 1 वाजलेला आहे. अजून अर्धा 1 तासाने आपण जेवायला एखाद्या ठिकाणी थांबणार आहोत. तर चला तिथपर्यंत जाऊया आता. मित्रांनो, आता आपण सोमने गुळाचा चहा आणि या ठिकाणी आपण आता जवळपास माहीरवणीच्या पुढे निघून आलो आहे. ब्रह्मा व्हॅली जवळ आलो आहे आपण आता. साधारणतः आपण ही सर्व गँग आपली इथे आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही आता इथे जेवणासाठी थांबणार आहोत. सबका नॉलेज हब हे कॉलेज पण इथून जवळच आहे, रस्त्याला खेटूनच आहे थोड्या अंतरावरती. हा जो डोंगर दिसतो मित्रांनो, त्या डोंगराच्या जवळ ते जे 2 टावर दिसत असतील तुम्हाला लांबून, झूम करून दाखवतो. ह्या टावरजवळ ते सबका नॉलेज नावाचा कॉलेज आहे आणि ब्रह्मा व्हॅली पण तिकडेच आहे. आता आपण इथे आपल्या जेवण करण्यासाठी थांबणार आहोत. अन्नपूर्णा सबका नॉलेज हब शेजारी रस्त्याला खेटूनच आहे आणि आता आपण इथे जेवायला बसणार आहोत. रस्त्याला खेटून हे पिंपळाचं झाड आहे, झाडाची सावली पण खूप छान आहे. तर आपण या ठिकाणीच आता जेवायला बसणार आहोत. हात धुण्याची पण जागा आहे आणि इथे एक छानसं असं आता आपलं जेवण आपण करणार आहोत. काही लोकांनी डबे आणलेले आहेत, मित्र डबा नाही आणलेला. या बाकीच्या मित्रांमध्येच आपण जेवायला बसणार आहोत आता. नमस्कार मित्रांनो, आपण आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आपण सर्वजण आता इथे जेवणासाठी थांबलो आहे. सर्वांचे डबे आहेत एकत्र. बाजरीची भाकर, पिठलं, चपात्या, मिरचीचा ठेसा. अंजनी पर्वताच्या आपण पायथ्याशी आहोत या ठिकाणी. आणि आता इथे जेवण करणार आहोत आणि जेवण करून परत त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आपण तिकडे पायी पायी निघणार आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय श्रीराम. त्र्यंबकेश्वर या जेवायला सर्वांनी. आता जेवण वगैरे झाले आणि आता परत निघालो त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी. सर्व मित्र पायी पायी निघालेले आहोत. हे समोर डोंगर वगैरे तुम्हाला दिसत आहेत. पूर्ण नाशिक ते त्र्यंबक. हे बघा मित्रांनो, पायी जात असताना आपल्याला या ठिकाणी हे तांदळाचं शेत दिसलंय आणि त्या शेताला शेजारी इथे एक रस्ता दिसतो, आपण दाखवू. या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर हे एका शेतकऱ्याचं शेत आहे आणि त्याच्या घराकडे जाण्यासाठी हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी नारळाची झाडं लावलेले आहेत. आणि हे साधारणतः 5 फूट अंतरावर आहे. आपण थोडंसं जवळ जाऊन बघूया. आता आपण रस्ता सोडून ह्या बाजूला आलोय, पण मित्रांनो बघा, एवढा मोठा रस्ता आहे आणि तिकडे त्याच्या घराकडे जायला हा रस्ता त्यांनी बनवलेला आहे. तर मी तुम्हाला सर्वांना हे सांगू इच्छितो की आपण पण आपल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर असा नारळाचे झाडं जर लावले तर तुमचं कंपाऊंड पण होणार आहे आणि तुमचं उत्पन्न पण चालू होणार आहे. बुटके नारळ आहेत मित्रांनो बघा, एकदम छोटे छोटे. हाईटला जर बघायला गेलं तर 8 ते 10 फुटापर्यंत यांची हाईट आहे आणि साधारणतः 1.5 ते 2 वर्षाचे झालेले असतील. आणि ह्या झाडांच्या मधलं अंतर जर बघितलं मित्रांनो तर मोजून 2, 2, 4, 6, 5 ते 6 फुटांचं अंतर आहे बघा मित्रांनो. तर जर शेतकरी मित्र पण हा व्हिडिओ बघत असेल आणि तुम्ही समजा तुमची शेती असो किंवा नसो, घराशेजारी आपण आपल्या घराच्या आजूबाजूला पण हे असे नारळाची झाडं लावू शकतो. तर आपले जास्तीत जास्त शेतीचे व्हिडिओ आहेत
तर तुमच्या शेजारी जर तुम्हाला कोणाला नारळाची बाग लावायची असेल, पेरू, आंबा, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, फणस, मोहगणी या झाडांची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 8390069058. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आता आपण त्र्यंबकेश्वराकडे रिटर्न जातोय. आपले संपूर्ण मित्रपरिवार हा पुढे गेलेला आहे, गँग पुढे गेलेली आहे. आपण लवकरच त्यांच्याजवळ पोहोचूया. सांगायचं उद्दिष्ट एकच आहे मित्रांनो. आता हे बघा, हे घर आहे, या घराच्या आजूबाजूला झाडं लावलेले आहेत. त्या झाडांमध्ये इथं बघा आंब्याचं झाड आहे आणि दोन्ही बाजूला 2 नारळाची झाडं आहेत. चाफ्याचं पण झाड आहे, काही फुलझाडं आहेत. गेट समोर दोन्ही बाजूला 2 नारळाच्या झाडं आहेत. तर आपणही अशी नारळाचे झाडं, आंब्याचे झाडं आपल्या घराशेजारी आजूबाजूला आपण लावू शकतो. चला आता आपण त्र्यंबकेश्वरला पायी चाललो आहोत. काही मित्र हे पुढे गेलेले आहेत आणि ही गँग आपली आता सोबतच आहोत. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा. जय श्रीराम, जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय हो. मित्रांनो, श्री सिद्ध हनुमान देवस्थान, श्री क्षेत्र अंजनेरी मंदिराकडे जाणारा हा रोड आहे. इथे मूर्ती लावलेली हनुमंताची. सूर्यप्रकाश समोरच्या बाजूने असल्यामुळे जास्त दिसणार नाही, पण हा रस्ता, हा जो इथे समोर रस्ता दिसतोय हा अंजनेरी देवस्थानाकडे तिकडे जाणारा आहे. हा समोरचा जो डोंगर आहे तो हा अंजनेरी पर्वत आहे. चला हे बघा, तुम्हाला कदाचित हा इथे जो बोर्ड आहे तो तुम्हाला दिसेल. थोडा झूम करतो. हे बघा, ही बस गेली त्याच्याजवळ. अंजनगिरी तीर्थ 300 मीटर अंतरावर आहे इथून. कोणकोणत्या या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे पुढे आधार आश्रम आहे, त्यानंतर ब्रह्मव्हॅलीचा स्टॉप आणि पुढे लगेच त्र्यंबकेश्वर लागेल. म्हणजे आता साधारणतः 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती त्र्यंबकेश्वर लागेल आपल्याला. चला मित्रांनो, ही बघा, ही शेती आता या डोंगराच्या शेजारी आहे, डोंगराला खेटून. तर त्या माणसांनी पण, या शेतकऱ्यांनी पण टोमॅटोचा प्लॉट लावलेला आहे आणि या टोमॅटोच्या प्लॉटला बांधाला नारळाची झाडं लावलेली आहेत. असेच तुम्ही नारळाची बांधाला शेती करू शकतात, बांधाला नारळ लावू शकतात आणि नारळापासून पण तुम्हाला शाश्वत उत्पन्न मिळणार आहे. मित्रांनो, रस्त्याने चालत असताना सहज वरती लक्ष गेलं, इकडे डोंगराकडे, तर डोंगराच्या दिशेने तिकडनं विमान येताना दिसतंय. पण ते विमान नाही, रॉकेट आहे. बघा मित्रांनो, आज सकाळपासून निघाल्यापासून तर आपल्याला हे दुसरं रॉकेट दिसतंय. सकाळी पण आपण बघितलंच असेल तुम्ही, आता पण आपल्याला हे दुसरं रॉकेट दिसलेलं आहे. मित्रांनो, हे आता आपल्याबरोबर जे महेंद्र सर आहेत यांनी सांगितलं की जे कार्गो विमान असतं ते त्याला 4 इंजिन असतात, त्यामुळे हा एवढा मोठा धूर निघत असतो. तर हे रॉकेट नसून हे विमान आहे मित्रांनो. तर आता त्याचा बघा, हळूहळू त्याचा धूर कमी होत गेला आहे. याचा अर्थ हे रॉकेट नाही तर हे विमानच आहे. आता आपण जवळपास साधारणतः ब्रह्मा व्हॅली जवळ पोहोचलेलो आहोत, त्र्यंबकेश्वरला. झूम करून दाखवतो तुम्हाला मी. हा ब्रह्मा व्हॅलीचा बोर्ड लावलेला आहे इथे, आणि ही समोर इकडे ब्रह्मा व्हॅली नावाचं हे कॉलेज आहे. डोंगराच्या पायथ्याशी आहे. हा अंजनगिरी पर्वत आहे आणि ह्या पर्वताच्या पायथ्याशी ब्रह्मा व्हॅली आहे. चेतन, हे बघा, इथं काही
स्त्रिया वगैरे फिरण्यासाठी आलेल्या आहेत. हा ब्रह्मा व्हॅलीचा गेट आहे आणि आपण ब्रह्मा व्हॅली जवळ आहोत. हे बघा, मध्ये कॉलेजचे मुलं मुली वगैरे दिसतात आपल्याला गेटच्या आतमध्ये. चला रावसाहेब. सिटी बस आलेली आहे त्र्यंबकेश्वर ते नाशिक. मित्रांनो, रस्त्याने जात असताना आपल्याला शिवस्वामिनी वैदिक संस्कृत महाविद्यालय लागलेले आहे. हे ब्रह्मा व्हॅली कॉलेजच्या शेजारी अंजनेरी गावामध्ये आहे, म्हणजे ह्या ठिकाणी आहे. हे बघा, इथे मंदिर दिसते तुम्हाला. श्री हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती दामोदर महाराजांचं हे संस्थान आहे. तर तुम्ही या ठिकाणी पण भेट देऊ शकता. मित्रांनो, आपण आता त्र्यंबकेश्वर जवळ राहिलेलं आहे, 2-3 किलोमीटर अंतरावर. त्याच्या अलीकडे आधार तीर्थ आश्रम लागतं. महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे आश्रम आहे हे. इथे त्या मुलामुलींना आधार दिला जातो. हे नाशिकमध्ये आहे, त्र्यंबकेश्वर इथे. आपण त्या आश्रमाच्या जवळून जात आहोत आता. आधार तीर्थ आश्रम. कदम सर, कसं वाटतंय? आता थकल्यासारखं वाटतंय ना? आता एनर्जी घ्यायला पाहिजे बा. थोडा चांगला चढ आहे ते. हा आधार तीर्थ आश्रमाजवळ आपण आलो आहोत आणि चहाचा टायमिंग झालाय. आता दुपारचे 4 वाजलेले आहेत. आपण चहा घेण्यासाठी थांबूया. या ठिकाणी चहा पिण्यासाठी आपण थांबलोय. दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि त्र्यंबकेश्वर आता फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावर बाकी आहे फक्त. सर्वजण चहा पिण्यासाठी इथे थांबलोय आम्ही. या एरियाचं तुपादेवी स्टॉप आहे असं त्यांनी सांगितलं आहे. हा माझ्या पाठीमागे इथे चौफुली आहे. हा इकडे नाशिककडे जातो. मित्रांनो, त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात असताना हा रस्ता जातो. आता रस्त्यातच साधारणतः त्र्यंबकेश्वर 2.5 ते 3 किलोमीटर अंतर बाकी आहे. त्याच्या अलीकडे आपल्याला या ठिकाणी इथे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट हे लागलेलं आहे. त्याचं बांधकाम खूप जोरात चांगल्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. आणि रस्त्यात हे आपल्या बाहुबली चित्रपटामध्ये ज्या गायी दाखवल्या आहेत तर ह्या गायी लागलेल्या आहेत आणि यांचा खूप मोठा हा कळप रस्त्याने जाताना तुम्हाला दिसतोय. सर, या बाहुबली चित्रपटामध्ये अशाच गायी त्या बैल दाखवलेले आहेत, या अशाच शिंगांवाले. ते बाबा माझ्याजवळ आलं ते डायरेक्ट. चल. कोणत्या? काँक्रीट. काही समजलं नाही काय बोलला तो ते, पण खूप भारी आहेत. जवळ आल्या पण काहीच केलं नाही त्यांनी. चला आपण त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. त्र्यंबकेश्वरचे डोंगर आपल्याला दिसत आहेत या इकडच्या बाजूला पण. पूर्ण असं आपण ह्या बाजूला जर नाशिककडे जर बघितलं तर तिकडे पण काही पर्वतरांगा दिसतात आपल्याला. मित्रांनो, आपण नाशिकहून त्र्यंबकेश्वरला ज्यावेळेस येतो आणि त्र्यंबकेश्वरला जी आपण फेरी मारतो तर ही फेरी मारण्याचं जे कुशावर जे तळ आहे तर ह्या तळ्याला आपण असं चारी बाजूने आपण त्याला फेरी मारतो. इकडनं फेरीला अशी सुरुवात होते आणि आपण असं राऊंड मारून इकडनं असं येऊन आणि इथून इथे खाली पूल दिलेला आहे. ह्या पुलाच्या माध्यमातून असं खालून एंट्री करून आणि हे जे गाव दिलेलं आहे तर पैणे गावाकडे हा जाणारा रोड आहे. ती गाडी जी जाताना तुम्हाला आता दिसली
तर त्या पहिने गावाकडून अशी या इकडनं सुरुवात होते. या डोंगराला असा फेरफटका मारून पूर्ण जवळपास हा जो इकडचा पलीकडचा डोंगर दिसतोय तो आणि त्याच्या पाठीमागून इकडनं जो रस्ता गेला आहे तर असं पूर्ण जवळपास 40 ते 42 किलोमीटरची फेरी असते. श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी ही फेरी मारली जाते. मी पण जात असतो दरवर्षी श्रावण सोमवारी 3ऱ्या सोमवारी फेरीला. यावर्षी पण गेलो होतो आणि फेरीचा व्हिडिओ पण टाकलेला आहे मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही बघू शकतात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आता आपण त्र्यंबकेश्वराकडे चाललो आहे. आता थोड्याच वेळात श्री स्वामी समर्थ केंद्र जे आहे इथलं त्र्यंबकेश्वरचं ते तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा इथे एक बोर्ड दिसतो आपल्याला, श्री गहिनीनाथ महाराज समाधी संस्थान भर जागीर त्र्यंबकेश्वर. इथे गहिनीनाथ महाराजांची समाधी आहे या ठिकाणी. हा जो पलीकडे जो तुम्हाला डोंगर दिसतोय ते ह्या संपूर्ण डोंगराला पूर्ण अशी फेरी मारून आणि आपण परत इकडे सकाळी त्र्यंबकेश्वरला येत असतो. मित्रांनो, हे जे समोर ऑरेंज कलरचे भगव्या कलरच्या ज्या बिल्डिंगा दिसतात पलीकडच्या बाजूला, तर हे तिथं श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. श्री स्वामी समर्थांचं केंद्र आहे हे त्र्यंबकेश्वरचं. आणि हा जो पलीकडे डोंगर दिसतो ह्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूने आपण फेरी पहिने गावातून जी फेरी मारतो ती श्रावण महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारची जी फेरी तर ह्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूने अशी फेरी मारून आणि परत सकाळी आपण त्र्यंबकेश्वरला येत असतो. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपेठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. आपण या दरवाजाजवळ म्हणजे गेटजवळ आलेलो आहोत. इथून आपण श्री स्वामी समर्थांच्या केंद्राकडे आपण इथे जाऊ शकतो. हे आपले काही मित्र पुढे चालत आहेत आणि इथे हा श्री आदिनाथ आखाडा आहे. नवनाथ धाम म्हटलं जातं याला. हे 2 ते 3 मंदिर आपल्याला लांबून दिसत होते. श्री सिद्ध नवनाथ धाम आहे हे. आपण थोडं जवळ जाऊया. 2 नंदी स्वागतासाठी आहेत. हे बघा मित्रांनो, श्री सिद्ध नवनाथ धाम आहे हे. या ठिकाणी पण तुम्ही येऊन थोडा वेळ विश्रांती करू शकतात किंवा दर्शन आपण घेऊ शकतो. चला आता आपण त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाकडे आपण जाऊया. मित्रांनो, ज्या इकडे प्लॉटिंगचं काम चालू आहे रस्त्याला खेटून JCB तुम्हाला दिसतंय तिथे त्या प्लॉटिंगमध्ये पण यांनी झाडं लावलेली आहेत मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला. आणि ह्या ठिकाणी इकडे कसला तरी आश्रम वगैरे दिसतोय. आपण जवळ जाऊन बघूया. त्र्यंबकेश्वरमध्ये एंट्री झालेली आहे आपली. आता 1 किलोमीटरच्या अंतरावर त्र्यंबकेश्वर राहिलं आहे. आपल्यातले काही मित्र पुढे आहेत, काही मित्र पाठीमागे आहेत. एक छोटंसं मंदिर दिसत आहे आणि आश्रम पण दिसत आहे. तर काय आहे, कोणत्या देवाचं मंदिर आहे ते बघूया आपण. त्याच्यासमोरच इकडे फर्निचर मॉल आहे. त्याच्या शेजारी भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप आहे आणि इकडे समोर एक ST मध्ये जाताना दिसते. तर हे इकडे नाव थोडं पुसट दिसत आहे पण श्री महंत स्वामी कामेश्वरानंद गिरीजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आश्रम आहे हे. श्री स्वामी कामेश्वरानंद गिरीजी महाराजांचं आश्रम आहे हे. आपण आता साधारणतः जवळ पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वर जवळ.
त्र्यंबकेश्वर मध्ये एंट्री मारतो आपण. चला आता थोड्याच वेळा. त्या बाजूला इकडे डोंगर दिसतो एक, आणि त्या डोंगरावरती महादेवाचं मंदिर दिसतंय. त्रिशूळ तुम्हाला दिसेल, झूम करून दाखवतो मी. हां, आता तुम्हाला स्पष्ट दिसत असेल त्रिशूळ. चला बरं. हे डोंगर आणि कांडेकर सर आहेत हे, आणि तिकडनं पाठीमागून दीपक सर येत आहेत, डॉक्टर येत आहेत, चेतन सर आहेत, सूर्यवंशी सर आहेत. सर तुम्ही आता त्र्यंबकेश्वर मध्ये आलायत, कसं वाटतंय तुम्हाला आता? त्र्यंबक नगरीत आपलं सर्वांचं स्वागत. सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांचं. मित्रांनो, हा डोंगर बघा त्र्यंबकेश्वरचा. हा इकडच्या बाजूला हा जो धूर तुम्हाला दिसतोय तिकडनं आता ती गाडी येताना दिसते. MSRTC म्हणजे ST महामंडळाची ही बस आहे, आणि हा त्र्यंबकेश्वरचा बस स्टँड आहे. आपण आता गजानन महाराजांच्या मंदिराकडे जात आहोत. 4 ते 5 बस स्टँडमध्ये आहे. त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गजानन महाराजांचं इथे मंदिर आहे, आणि हे आपले सर्व मित्र जर आलेले. गजानन महाराज की सर्वांचं त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये स्वागत आहे. आणि या ठिकाणी आपण आता मध्ये चाललोय फ्रेश होण्यासाठी. इकडे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. आणि आपण ह्या बाजूने इकडनं त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाऊ शकतो. आता आपण ह्या बाजूला चाललो आहे, तिकडे गजानन महाराजांचं मंदिर पण आहे, तिकडे चाललो आहेत आपण. आपण गजानन महाराजांच्या मंदिराकडे चाललेलो आहोत. आता सर्व मित्र आहेत सोबत. या पाठीमागच्या बाजूला मंदिर आहे. काय म्हणतात आपण सर्वजण मित्रांनो, जसं शेगावला गजानन महाराज संस्थानामध्ये जशी स्वच्छता ठेवली जाते तशीच स्वच्छता इथे पण बघायला मिळते. बाग बनवलेले आहेत बसण्यासाठी, आणि या ठिकाणी इकडे गार्डन वगैरे आहे. तर गार्डन पण खूप छान आहे इथे, लहान लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे. आम्ही सर्व मित्रजण इथे बसलेलो आहोत. भक्तगण येत आहेत नाशिकमधून किंवा बाहेरच्या शहरांमधून पण. राहण्यासाठी ही इकडे व्यवस्था केलेली आहे. आपण आता थोड्यात मंदिरात जाणार आहोत. 85 वर्षाचे आजी आहेत. कुठले आहेत आजी? अंबासन म्हणजे मालेगाव. हा, सटाणा तालुका आपलाच गावकडला शेतच. या मी पण मालेगाव नाशे, तर ऐराणी मजार बोलले चांगले कधी पण. हा ना, बघा मालेगाव अंबासनच्या ह्या आजी आहेत, आणि इथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत. चला आजी, नमस्कार. चला मित्रांनो, दर्शन घेऊया आता. चढून देणार तिला. बघा, निसर्गाच्या सानिध्यामध्ये मंदिर खूप छान आहे, स्वच्छता आहे.
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि श्री गजानन महाराज संस्थान शेळगाव शाखा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम। मोबाईल मित्रांनो मंदिरामध्ये अलाउड नाही, फक्त बाहेर तुम्ही बाहेर बसू शकतात। ह्या गार्डनमध्ये लॉन्स वगैरे मस्त बनवलेले आहे गार्डन टाईप, आणि मोबाईल बाहेर अलाउड आहे, फक्त मध्ये अलाउड नाही आहे। तर या पद्धतीने तुम्ही बाहेरून फोटो वगैरे काढू शकतात। हे गजानन महाराजांचे मंदिर आहे, आपण मध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि परत बाहेर येऊया। नाही ना कुठून आले मित्रांनो? नाशिकचीच आहेत बघा मित्रांनो। त्र्यंबकेश्वराचं पण दर्शन घ्यायला आलेत आणि गजानन महाराजांचं पण दर्शन घेतलंय। ब्लॉग आहे ब्लॉग, महेश अहिरराव। सर्वांनी सबस्क्राईब करा मित्रांनो। आपण आता गजानन महाराजांच्या मंदिरातून दर्शन घेतलंय आणि आपण आता बाहेर निघालोय। हे पाठीमागे खूप छान असं सुंदर गार्डन बनवलेलं आहे आणि हे बघा इकडे पूर्ण चारी बाजूला असं गार्डन आहे आणि स्वच्छता खूप छान सुंदर अशी आहे। मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मधला भाग आपण नाही दाखवू शकत। बाबा कुठून आले तुम्ही? नाशिकहूनच आले का? किती वय आहे तुमचं? वय किती आहे? वय माझं 81 वय आहे। आणि बघा मित्रांनो त्र्यंबकेश्वरला आलेले आहेत आज दर्शनासाठी बाबा। गजानन महाराजांचं दर्शन झालंय आणि त्र्यंबकेश्वराचं घेतलं दर्शन? नाही घेतोय। अच्छा, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आता बाबा चालले आहेत। धन्यवाद। आजी पण आलेले आहेत। आजी बघा, दोघं जण। अच्छा तुम्ही दोघं जण आहात? बरोबर। महादेवाचा त्रिशूळ आहे बाहेर। हे आपले चेतन भाऊ, महेंद्र सर, फोटो सेशन चालू आहे। हे बघा इकडे गार्डन बनवलंय खूप छान असं, इकडे सुद्धा फोटो सेशन चालू आहे। मित्रांनो आपण आता त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मध्ये चाललोय। त्र्यंबकेश्वरच्या पुण्यनगरीत त्र्यंबकेश्वर मध्ये सर्वांचं स्वागत आहे। अरे वा, मजा आली खूप। त्र्यंबकेश्वर मध्ये जात असताना आपल्याला परत एक तिसरं विमान दिसलेलं आहे या ठिकाणी। हे बघा पुढे चाललंय आणि आता स्पष्ट विमान दिसतंय, पाठीमागे खूप दूर दिसतोय। झूम करून दाखवतो तुम्हाला। आपण आता त्र्यंबक नगरीमध्ये आहोत। सकाळपासून नाशिक पासून इथपर्यंत येईपर्यंत आपल्याला हे 3 विमानं दिसलेत। सुरुवातीला वाटत होतं रॉकेट असेल, पण ते रॉकेट नसून विमान आहे आणि आता ते स्पष्ट दिसतंय आपल्याला। हे बघा झूम केल्यानंतर पुढे ब्लॅक दिसतंय। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्र्यंबकेश्वर भगवान की जय। हे आपले मित्र येत आहेत। ओ रॉकेट नाही, ते विमान आहे। सकाळपासून नाशिक पासून इथपर्यंत येऊन आपल्याला 3 विमानं दिसलेत। हो, स्वामी पॅलेस पण दाखवलंय आणि खूप छानपणे बनवलंय ते। हो,
कलरिंग आणि त्याची जी नक्षीकाम आहे ते पण बघा ना. आपण त्र्यंबकेश्वराकडे जात आहोत आता. त्र्यंबकेश्वर महाराजांच्या मंदिराकडे जातोय. मित्रांनो, डोंगरावरती जे लाईट चमकत आहेत दिसत आहे तुम्हाला आता झूम केल्यानंतर, तर त्या ठिकाणी तिकडे आपण फेरीच्या वेळेस जात असतो. एक काम करून गळून पडतील बरं का, पार्ट्या गळून पडतील. लूज झाले पार्ट्या. आपला चहा होता. डॉक्टर शिंदे सर आणि सांगळे सर आणि कांडेकर सर पळत चालले आहेत लवकर नंबर लागावा म्हणून. किती मोठं टार्गेट साध्य झालं असतं सर. राम मंदिर भारी. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर मध्ये आल्यानंतर ही अशी वेगवेगळी दुकानं भेटतात आपल्याला. भरपूर भक्तगण आलेले आहेत त्र्यंबकेश्वर मध्ये आज. तीर्थराज कृशावर हे सरळ आहे. त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर पण हे सरळ आहे. तिकडे समोर जायचं आपल्याला. लाईन लावायची असेल तर रात्री लाईन ह्या बाजूला इकडे लाईन लागत असते आणि मग आपल्याला पहाटे 4 वाजता दर्शन ओपनिंग होत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊया आपण पहिले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय असे. आणि आपण चहा घेण्यासाठी आपण इथे थांबलोय. चहा घेऊ आणि त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ आणि नाशिककडे रवाना होणार आहोत. मित्रांनो, आपला चहा पिऊन झालेला आहे. चेतन कॉफी पितोय. आणि जर कोणाला इथे महाकाल नावाचे आणि मेरे श्री त्र्यंबकराज असे नावाचे इथे भरपूर असे टी शर्ट लावलेले आहेत. जर तुम्हाला त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर तुम्हाला जर टी शर्ट घ्यायचे असतील तर तुम्ही ह्या दुकानातून येऊन हे टी शर्ट घेऊ शकता. आणि खूप सारे असे रुद्राक्षमणी आहेत. दादांच्या इथे येऊन तुम्ही बरेच महादेवाची पिंड वगैरे ठेवलेली आहे तर हे तुम्ही घेऊ शकता. गळ्यातल्या माळा वगैरे आहेत, रुद्राक्षांच्या माळा वगैरे आहेत. शिवनेरी गेस्ट हाऊस नावाचं हे मंदिरा शेजारचंच दुकान आहे आणि त्यांच्याकडे चहा पण छान भेटतो. आम्ही इथे चहा प्यायला आता. आपण आता त्र्यंबकेश्वर महाराजांच्या मंदिराचं त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार आहोत. हे इथं आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर आहे. आपण सर्वजण आता आपले हे मित्र प्रेम सर ते आलेले आहेत. इकडे घ्या. हो, घेतला ना. इकडे या तुम्ही पहिल्यांदा. आता हे बघा यांचं कसं झालंय. आता हे बघा मग तिकडे जायचं नाही का मंदिरात. या इकडे या. आता हे बाई याचं घेतलंय ना तसं माझं पण घ्या बरं का. जरा मी त्याच्याजवळ जाऊन उभं राहतो. हे असं हा तुमचं पण होईल. त्याच्यावरती घ्या पटकन. काय करायचं आता यांच्याकडे जय श्री त्र्यंबकेश्वर भगवान की जय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बम बम भोले. बम भोले. हर हर महादेव. हर हर महादेव. दरवाजा डोले कुणी राहिले का पुढं काढायचे.
सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय श्री त्र्यंबकेश्वर महाराज असं कमेंट करायची आहे. आणि श्री त्र्यंबकेश्वर भगवान की जय. माझा काढला का? हां. बोले जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. चला एक ग्रुप फोटो घ्या. चला भगवते वासुदेवाय नमः. कोणाला शंख वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणाहून घेऊ शकतात. मित्रांनो, आता त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. गेलं भारी. हा सीन घेतला का? हो घेतला. भरपूर भक्तगण रोज येत असतात असे. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे सर्वजण येतातच आहेत. परतीचा प्रवास करत असताना पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा लागतो आणि आपण त्याचं दर्शन घेऊन आपण पुढे चालूया. आपण आता बस स्टॉपच्या दिशेने निघालोय. बसमध्ये बसणार आणि त्र्यंबकेश्वरच्या बस नाशिकला रवाना होणार. अशा रीतीने हा ब्लॉग पूर्ण झालेला आहे आणि आम्ही सर्वजण आता बसमध्ये बसत आहोत. लो बॅटरी असल्यामुळे कॅमेराचा टॉर्च पाठीमागून लागणार नाही. आपण आता बसमध्ये बसत आहोत. त्र्यंबकेश्वर भगवान की. आपण त्र्यंबकेश्वरवरून निघालो आहोत, आता नाशिकला निघालोय. अशा रीतीने ब्लॉग संपूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि नाशिकला आपण आता थोड्या अजून अर्धा तासात उतरणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. मित्रांनो, अशा रीतीने आपण नाशिक सिटीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. प्रवास पूर्ण झालेला आहे. खूप मजा आलेली आहे. फुल एन्जॉय केलेला आहे आम्ही. आणि आज अशा रीतीने हा ब्लॉग पूर्ण झालेला आहे आणि आता आपण अमृत गार्डनला आपण चाललो तिकडे जेवण करणार आहोत आणि पुढे जो जास्तच्या गाडीवर घेऊन घराकडे रवाना होणार आहोत. अशा रीतीने आम्ही आलेलो आहे.